कळंब येथे सुरू असलेल्या कृषी प्रदर्शनामध्ये आम्ही आहोत आणि या ठिकाणी कळंब तालुक्यातील ढेकळे बंधू या ठिकाणी आहेत। त्यांनी आपल्या शेतामध्ये जे बीजोत्पादन आहे, कांद्याचं बीजोत्पादन आहे, ते गेल्या 20 वर्षापासून करतायत असं त्यांनी माहिती दिलेली आहे आणि 20 वर्षापासून ते 3-4 गुंठ्यामध्ये हे बीजोत्पादन करतात। मात्र त्यांना त्यामधून भरपूर असा फायदा मिळतोय। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय प्रकार आहे हा, किती दिवसापासून करताय आणि उत्पादन काय येतं, कशी शेती परवडते, काय होतं त्याविषयी माहिती घेऊयात। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? संजय विठ्ठल ढेकळे, मुक्काम पोस्ट अंदोरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। आपला मोबाईल नंबर? 9623133519 अंदोरा। तर हे कांद्याचं जे बीज उत्पादन आपण या ठिकाणी घेत आहात, हे किती क्षेत्रावरती घेताय आपण? 3 ते 4 गुंठ्यामध्ये घेताय आपण उत्पादन। 3-4 गुंठ्यामध्ये घेता आणि किती वर्षापासून घेतात तुम्ही? 20 वर्षापासून घेतो आपण। 20 वर्षापासून। ते कुठल्या व्हरायटीचं कांद्याचं बीज उत्पादन आहे? पुणे फुरसुंगी कांदा आहे। पुणे फुरसुंगी आहे। आणि काय कसं वाटलं बरं तुम्हाला, हे कशामुळे उत्पादन घ्यावं असं वाटलं तुम्हाला? नाही, हे आमचं कसं झालं, या कांद्यामध्ये पहिल्यापासून काम करत असताना बियाची समस्या ही भरपूर शेतकऱ्याला जाणवते। होय। त्याच्यामुळे आपण घरचंच बी तयार करून मार्केटिंग करायला चालू केली। काय ह्या बियाचं काय वैशिष्ट्य आहे, ह्या कांद्याचं काय वैशिष्ट्य आहे, तुमचा कसं कांदा उत्पादन होतं, याचं एकरी उत्पादन काय मिळतं? कांद्याचं एकरी उत्पादन 12 ते 15 टनापर्यंत निघू शकतं आपल्यापाशी, ह्या पुणे फुरसुंगीचं। आणि याचं काय वैशिष्ट्य आहे, तुम्ही याची लागवण कधी करताय? याची लागवण आपण डिसेंबर मध्ये करताय। डिसेंबर मध्ये? हे माल आपण स्टॉक साठी ठेवतो। त्याच्यानंतर जुलै पासून ऑगस्ट पासून मार्केटिंग करतो आपण। किती दिवसाचं पीक आहे आता हे बीज उत्पादनाचं? 4 ते 4.25 महिने लागू शकतात। 4.25 महिन्याचं आहे। आणि तुम्हाला 4 गुंठ्यामध्ये किती किलो बियाणं मिळतं मग याच्या? 4 गुंठ्यामध्ये किमान आपल्याला 100-150 किलो पर्यंत ॲव्हरेज जातं। 100 ते 150 किलो। आणि याचं मार्केटिंग कसं करता मग आपण? मार्केटिंग आपल्यापाशीच ह्याचं गिराईक येऊन मार्केटिंग होतं ह्याचं सध्या। बरं, आता ह्या 20 वर्षामध्ये आपल्याकडे ह्या कांद्याच्या बियाणासाठी कुठल्या जिल्ह्यातून लोक येतात, कुठले लोक बियाणे घेऊन जातात? सोलापूर जिल्ह्यातून मागणी भरपूर आहे। कुर्डुवाडी, कुर्डू ह्या साईडचं गिराईक भरपूर लागतं। सोलापूर जिल्हा कुर्डुवाडी साईड कडून जास्त आहे। आणि नवीन गिराईक एक 25-30 किलोचं काय होतं, मार्केटमध्ये आपला कांदा इतरापेक्षा 300 ते 400 रुपयानं जास्त विकला जातो क्वालिटी असल्यामुळे। त्याच्यामुळे काही नवीन पण गिराईक आपल्याला दरवर्षी होऊ शकतो। काय क्वालिटी, काय विशेष आहे तुमच्या ह्या कांद्याला? आपल्या डबल पत्ती कांदा आहे, पुणे फुरसुंगी। दिसताना ह्याला आकर्षकपणा व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे गिरायकाची मागणी ह्याला भरपूर आहे। म्हणजे इतर कांद्यापेक्षा तुमच्या ह्या कांद्याला भरपूर मागणी। किती फरक असतो भावामध्ये? 300 ते 400 रुपयाचा फरक राहतो। 300 ते 400 रुपये। आणि आपण आता हे बीज उत्पादन जे करतात, हे काय कसं भाव आपण विक्री करता याचा? आम्ही मार्केटला जी रेट चालतो, समजा पंचगंगा, येलोरा, त्याच्यापेक्षा 300 ते 400 रुपयानं बी जास्त माग विकला जातो आपण। म्हणजे आता काय भावानं विकताय मग तुम्ही? आता यावर्षी आपण 3000 रुपये किलोने विकले। आणि आतापर्यंत सरासरी तुम्ही या 20 वर्षामध्ये किती शेतकऱ्यांना दिलं असेल हे कांद्याचं बियाणं? 200 ते 300 शेतकऱ्यांना मी गेला असेल। 200-300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी दिला असेल। आणि जेवढ्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेऊन गेलेत त्यावरून तुमच्याकडे आवरून येते। बरं, मग काय कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी काय संदेश देणार आपण? नवीन शेतकऱ्यासाठी चांगलं आहे, फक्त कांदा लावल्यानंतर स्टॉकला ठेवणं ही काळाची गरज आहे सध्या। लगे मार्केट नाही केलं पाहिजे कांद्याचं। गावामध्ये तुमच्या बीज उत्पादनाचं आणखी कोणी असं घेतं का कांद्याचं बीज? आम्ही 3 जण भाऊ आहेत, आमच्या 3 माध्यमातून भरपूर। वडिलांची वगैरे ह्याच्यात आवड होती का? मग आवड होती पहिली वडिलांना शेतीची आवड होती आणि बीज उत्पादन, कांद्याचं बीज उत्पादन करायची आवड होती। त्यांचा वारसा आम्ही आपला पुढे व्यवस्थित चाललो। मग तुम्हाला हे बीज उत्पादन कुणी कंपनीने एखाद्या नाही का मागितलं काही? आम्ही मागितलं पण देतच नाहीत। कंपनीचा रेट आपल्याला परवडत नाही। अच्छा, फक्त तुम्ही शेतकऱ्यांशी देता? एकदम भेटले।
महाराष्ट्र.